मी जर स्टेशनवर जाचाल तर ही चूक अजिबात करू नका, नाहीतर सगळे चालत जातील. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठलो, रेडी झालो आणि निघालो ग्राउंडवरती. आणि आजचं वातावरण एकदम मस्त होतं, ना जास्त थंडी लागत होती ना जास्त गरम होत होतं, एकदम नॉर्मल. मग ग्राउंडवर आलो, रनिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर आपलं वर्कआउट करायला लागलो. वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग केली आणि गाईज मी ना सगळ्यांचे 20-20चे सेट घेत असतो. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी स्ट्रेचिंग वगैरे केली आणि मग भाई आम्ही सपाटे मारायला गेलो. आणि हो, जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यार, आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला प्रोत्साहन भेटतं. मग त्याच्यानंतर सपाटे वगैरे मारायला घेतले आणि आम्ही दोघंच होतो वर्कआउट करायला. मग आज वर्कआउट पण एकदम प्रॉपरली झाला. मग त्यानंतर आपले 40 सपाटे मारले आणि बाबा असला दम लागलेला ना, काय विचारू नका. 2 मिनिटं थांबा, दमलो. मग परत मारायला चालू केले. मग त्यानंतर सपाटे झाले. आता काय करायचं भाई, आता एकच आहे मस्तपैकी पायाचा वर्कआउट. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला तुमचे पाय स्ट्रॉंग करायचे आहेत ना, तर चांगले स्क्वॉट मारा, ज्याच्याने तुम्ही रनिंग जरी करताल ना तरी तुमचे पाय भरून येणार नाही. मग भाई आमची तर हवा टाईट झाली होती. विवेकची तर बघा कसं एकदम बेकार झालं होतं. मग त्याच्यानंतर मामा आला. मामा म्हणला चला आता माझा वर्कआउट. मग थोडासा वर्कआउट मामाचा पण घेतला आणि निघालो घरी. घरी आलो, रेडी वगैरे झालो, नाश्ता केला आणि पॅकिंग चालूच होती. तेवढ्यात काजू आला. काजू म्हणतो की भाई चल मला सोडायला शाळेत. ह्याला शाळेत सोडायला पण जायचं, घ्यायला पण जायचं. मग त्याला सोडून आलो मस्तपैकी घरी आलो. घरी बघतोय आज मिसळपाव केली होती. मिसळपाव खाल्ली आणि निघालो कल्याण स्टेशनला. थोडीशी चौकशी करायची होती, जरा सामान पाठवायचं होतं दिल्लीला, त्यामुळे. आणि काही जेव्हा तुम्ही स्टेशनला याचाल ना, तेव्हा ही चूक अजिबात करू नका एस्केलेटरवर, नाहीतर तुम्ही लोकांचा शिव्या खाचाल. तर मी माझ्या रिस्कवर केली होती, तर तुम्ही तुमच्या रिस्कवर करा, मला बघून करू नका. असं बटन दाबलं ना की बाई लिफ्ट बंद होते, मग सगळे चालत जातात. ये क्या हो गया? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। मग आपली लोकल आली, निघालो कल्याणला. कल्याणला जे काम होतं ते केलं. आणि भाई कल्याणच्या ब्रिजवर तर नेहमी गर्दीच असते, नेहमी अशी माणसं इकडं तिकडं इकडं तिकडं. मग नंतर आम्ही लिफ्टमध्ये गेलो कल्याणच्या. तिकडं तर विवेक एवढा घाबरला होता अक्षरशः की लिफ्ट बंद पडते की काय. मग त्याच्यानंतर निघालो डोंबिवलीला. आणि गायस लिटरली सांगू ना, कुठेही फिरा भाई, डोंबिवली डोंबिवली आहे. शेवटी इकडेच आल्यावर असं निवांत फिलिंग येते, म्हणजे आपलं असं वाटतं. बिल्डिंगमध्ये आलो, बिल्डिंगमध्ये येऊन बघतो तर आंटी पालीशीसोबत खेळत होती. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.